गुड इव्हिनिंग मित्रांनो. जसं की आपण ठरवलं होतं की रोज एक व्हिडिओ पोस्ट करायचा यूट्यूबवर, फेसबुकवर किंवा इंस्टाग्रामवर. तर काल आपण हार्ट डिझीज, त्याच्या अगोदर पॅरालिसिस, त्याच्या अगोदर किडनी स्टोन याच्यावर व्हिडिओ आपण बनवलेलेच आहेत. पण मला वाटतं ना की हा व्हिडिओ आपण याच्यासाठी बनवतो आहे की आजार आपल्यापर्यंत यायलाच नाही पाहिजे. आपण हेल्दी कसं राहू, आजारांना लांब कसं ठेवू, त्याच्याविषयी थोडंसं बोलायचं होतं. जास्त मोठा व्हिडिओ नाही आहे, छोटासा व्हिडिओ आहे. पण आता एक थंडी सुरू झाली आहे. थंडीचं म्हणजे आता 2-3 दिवसापासून थंडी चांगली सुरू झाली आहे. तर मला वाटतं की हा थंडीचा सीझन बहुतेक लोक सगळेच व्यायामासाठी बाहेर पडणं, एक्सरसाइजसाठी बाहेर पडणं, हे सगळ्या गोष्टी होत असतात. तर ह्या थंडीमध्ये थंडीचे फायदे पण आहे, नुकसान पण आहे. थंडीमध्ये काय तर ज्यांना वाताचा त्रास आहे त्यांचं खूप त्यांना त्रास होतो, हातपाय दुखतात वगैरे वगैरे. तर मित्रांनो, त्याच्यासाठीच हा व्हिडिओ बनवला होता की तुम्ही सकाळी लवकर उठा, थंडीमध्ये थोडंसं एक्सरसाइज करा, वॉर्मअप घ्या, वॉकिंग करा, थोडंसं रनिंग होत असेल तर रनिंग करा, जॉगिंग करा, स्विमिंगसुद्धा आपण थंडीमध्ये करू शकतो, सायकलिंग करू शकतो. ह्या सगळ्या गोष्टी आपल्या शरीराला एक नवीन ऊर्जा देतात, आपल्या स्नायूंना बळकटी देतात. आणि त्याबरोबरच आपल्याला हेल्दी असं काहीतरी फूड पाहिजे जे आपल्या शरीरामध्ये एक ऊर्जेचं काम करेल. आणि मला वाटतं हेल्दी फूड म्हणजे न्यूट्रिशन आपल्या शरीरामध्ये गेलं पाहिजे. आणि न्यूट्रिशनची मात्रा, आता आपल्याला न्यूट्रिशन म्हणजे काय तर मराठीमध्ये त्याचा सोपा अर्थ आहे सात्विक आहार, पौष्टिक आहार. मग 114 प्रकारचे, 115 प्रकारचे, 120 प्रकारचे न्यूट्रिशन आहे. शरीराला प्रत्येक न्यूट्रिशनची गरज आहे. प्रत्येक न्यूट्रिएंट पाहिजे शरीराला. कॅल्शियम पाहिजे, फायबर पाहिजे, आयर्न पाहिजे, मॅग्नेशियम पाहिजे, पोटॅशियम पाहिजे, झिंक पाहिजे, मिनरल्स पाहिजे, व्हायटॅमिन्स पाहिजेत, कार्बोहायड्रेट पण पाहिजे. या सगळ्या गोष्टी आपल्याला भेटायला पाहिजे. तेव्हा आपल्या शरीराचा आहार जर संतुलित असेल तर आपलं शरीरसुद्धा संतुलित राहायला मदत होईल. आणि मला वाटतं की हा 3-4 महिन्याचा पिरियड खूप चांगला आहे. आणि हा व्हिडिओ खूप शॉर्टमध्ये मी बनवला आहे आणि बनवणार आहे, कारण मी तुम्हाला उद्या चुन्याचे फायदे सांगणार आहे. चुना हा आयुर्वेदामध्ये खूप महत्त्वाचा भाग आहे चुन्याचा. आणि चुना हा जवळजवळ मी म्हणतो की 30 ते 40 आजार आपल्यापासून चुना पळवतो. चुन्याचे खूप सारे फायदे ते आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगू. पण आजचा व्हिडिओ याच्यासाठी होता की आमची एक आरोग्याची पाठशाळा, आरोग्याची जीवनशाळा आम्ही घेतो. सकाळी 7:30 ते 10:30 मल्हार बंगला महेशनगरमध्ये असतं, जिथं एचए ग्राउंडवर फनफेअर भरले त्याच्यासमोर आपली ही आरोग्याची पाठशाळा सकाळी सुरू होते. तिथं गरमागरम फ्रेश आणि शेक आम्ही सर्व करतो, जे न्यूट्रिएंटयुक्त आहे, जे आपल्या शरीरामध्ये न्यूट्रिशनची व्हॅल्यू हाय करतं आणि कॅलरीज व्हॅल्यूला कमी करून न्यूट्रिएंट व्हॅल्यू वाढवतं. त्याच्यासाठी हा क्लब आहे मित्रांनो. आणि क्लबमध्ये भरपूर ज्येष्ठ नागरिक पण येतात हे आता. तर मला असं वाटतं की तुम्हाला जर ह्या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडायचं आहे, न्यूट्रिएंट व्हॅल्यू आपल्या शरीरामध्ये वाढवायची आहे, न्यूट्रिशन व्हॅल्यू आपल्या शरीरामध्ये वाढवायची, तर तुम्ही एकदा नक्की आमच्या क्लबला भेट द्या. चेकअपसाठी कुठलेही पैसे नाही, चेकअप पूर्णपणे फ्री आहे. आणि एकदा येऊन बघा की तुम्हाला कसं वाटतं न्यूट्रिएंट क्लबमध्ये आल्यानंतर. कितीतरी आजारामधून आपण मुक्त होऊ शकतो न्यूट्रिशनची व्हॅल्यू आल्यानंतर. हा काय कुठला क्लिनिक किंवा कुठला दवाखाना नाही आहे, पण ही एक आरोग्याची पाठशाळा आहे, जिथं जीवन कसं जगायचं, जीवनशैली कशी जीवनशैली कशी असली पाहिजे, आपली लाईफस्टाईल कशी असली पाहिजे, याच्याबद्दल आपण शिकवतो तिथं. तर एकदा तुम्ही नक्की भेट द्या माझ्या जीवनशाळेला. तिथं तुम्हाला नक्कीच ते आपल्याला चांगलं मार्गदर्शन केलं जाईल. आणि याचा टायमिंग फक्त सकाळी 7:30 ते 10:30 पर्यंत आहे. माझा नंबर आहे 9922995882. धन्यवाद मित्र.